चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी 2021 मध्ये उठवल्यानंतर नवी दारू दुकाने परवाने वितरित करण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तपास करण्यासाठी गठीत झालेल्या एसआयटीने चंद्रपुरात 2 दिवस आपली कारवाई पार पाडली। दारू दुकाने परवाने वितरित करण्यासंदर्भातील सर्वच तक्रारींचा आढावा एसआयटी घेत आहे। 2 दिवसात 27 तक्रारी एसआयटीला प्राप्त झाल्या आहेत। यापुढेही तक्रारी स्वीकारणार असल्याची माहिती एसआयटी प्रमुख संदीप दिवाण यांनी दिली आहे। 2015 साली झालेली चंद्रपूरची दारूबंदी 2021 साली उठवण्यात आली। आधी 315 दुकाने होती, नंतर ती 2022 मध्ये तब्बल 750 झालेत। उत्पादन शुल्क खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले, त्यामुळेच बहुतांश परवाने मंजूर करताना नियमभंग केले गेले। या विरोधात ओरड झाली। मधल्या काळात चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि 2 बडे अधिकारी लाच प्रकरणात अडकले आणि निलंबित झाले। तेव्हा कुठे हा भ्रष्टाचार हिमनग असल्याचे लक्षात आले। एसआयटी इथला भ्रष्टाचार खणून काढेल अशी आशा चंद्रपूरकरांना आहे। कालपासून मी आता लोकांना भेटीसाठी वेळ दिलेला होता। आतापर्यंत माझ्या मते एक 27-28 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि अजूनही लोक येत आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती आहेत, वेगवेगळ्या क्रायटेरियावरती आहेत। एसआयटीची कार्यकक्षाच ही आहे की 21 नंतरचे ज्या स्थलांतरित किंवा नवीन इश्यू त्याच्यामध्ये काही व्हायोलेशन झालं आहे का ते चेक करायचं आहे। त्या संदर्भात एक्साइज डिपार्टमेंटकडून आम्ही डेटा घेणं चालू आहे आणि त्याची स्क्रुटिनी करून त्याच्यानंतर मग अहवाल देणं अपेक्षित आहे। तर किती महिन्यामध्ये हा अहवाल देणार? नाही, प्रायोरिटीने आम्ही देणार आहोत। मी वेळेबद्दल नाही सांगू शकणार एक्झॅक्टली, कारण किती तक्रारी येतात आणि बाकीचा डेटा सगळा अनालिसिस करायला वेगवेगळ्या विभागाचे त्याच्यामध्ये अभिप्राय पण आम्हाला घ्यावे लागतील। सो आता वेळ सांगणं हे आहे, पण प्राधान्यक्रमाने लवकरात लवकर संपवायचा प्रयत्न आहे। तर एक्साइज डिपार्टमेंटचे एसपी आणि काही लोक नाही, आता याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्याची चौकशी होणारच आहे। म्हणजे हे परवाने संदर्भात आहे, तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ज्या गोष्टी होतील त्याची चौकशी राहणार आहे।